जय भीम मित्रांनो, वाय स्किल इज सो इम्पॉर्टंट. आपलं कौशल्य काय इतकं महत्वाचं असते त्याचं एक सुंदर उदाहरण मला एका पुस्तकात मिळालं, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. ही गोष्ट अशी आहे की एक मोठा कारखाना असतो. त्या कारखान्यामध्ये काम चालू असते. हजारो तिथे कारागीर जे काम करणारे असतात ते लोक असतात, आणि अचानक तिथे इलेक्ट्रिक जे बॉक्स असतात तिथे काहीतरी होते, बिघाड होतो आणि काम पूर्ण बंद होते. तो फॅक्टरीचा मालक असतो, तो परेशान होतो. सर्व कामगार सुद्धा परेशान होतात. ते शोधण्याचा प्रयत्न करतात की काय प्रॉब्लेम झालेला आहे, परंतु त्यांना काही प्रॉब्लेम मिळत नाही. शेवटी ते डिसाईड करतात की एका टेक्निशियनला आपण इथं बोलवावं. मग टेक्निशियन येतो, सर्व ठिकाणी तो बघतो आणि त्यातल्या एका इलेक्ट्रिक जो बॉक्स असतो त्याच्यामध्ये तो खोलतो आणि एक स्क्रू फिरवतो आणि पूर्ण जी फॅक्टरी आहे ती पुन्हा चालू होते. त्यावेळी जो फॅक्टरीचा मालक असतो तो टेक्निशियनला विचारतो की तुमचे किती पैसे झाले. तर तो टेक्निशियन सांगतो की याचे $10,000 झालेले आहेत. तर तो अजब होऊन जातो एकदम. तो का तू 2च तर मिनिटं इकडे राहिला फक्त, आणि 2 मिनिटाचे 10,000 आणि तू एकच स्क्रू फक्त फिरवला. तो तर कोणी फिरवू शकला असता ना. मग त्याचे फक्त तू $10,000 सांगतोय आम्हाला. मला प्रॉपर बिल दे, त्यानंतर मी तुझे पैसे देतो. तो टेक्निशियन खिशात हात घालतो, एक पेपर पेन घेतो आणि त्याच्यावर एक फॉर्मॅट तो लिहितो आणि समोरच्या त्या मालकाला देतो, आणि तो मालक लगेच त्याला $10,000 देतो. तर त्या ज्या पेपर फॉर्मॅटवर काय लिहिलं असते मित्रांनो, त्याच्यावर लिहिलं असते की स्क्रू फिट करायचं, स्क्रू फिरवायचा हा $1 झालेला आहे, परंतु कोणता स्क्रू फिरवायचा हे माहीत असणं याचे $9,999 झालेले आहेत. याचा अर्थ मित्रांनो, स्किल किती इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या. त्यासाठी म्हटलं गेलंय ना की वाय स्किल इज सो इम्पॉर्टंट. म्हणून आपली स्किल जपा. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्किलला महत्व असते. ज्याच्याजवळ स्किल आहे त्याच्याजवळ पैसा आहे, ज्याच्याजवळ नॉलेज आहे त्याच्याजवळ पैसा आहे. जय भीम.